भाजपची उमेदवारी घोषित होताच नवनीत राणा नागपूरसाठी रवाना। मी म्हटलं होतं लक्ष्मीच्या हाती कमळ असतं, ते मला मिळालं। पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस व चंद्रशेखर बावनकुळे यांचे मी मनापासून आभार मानते। अमरावतीकरांचा आवाज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐकला। मी मेहनत करणारी आहे, त्यामुळे मला हे फळ मिळालं। भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे मी जात आहे, तेथून भाजप प्रवेशाची प्रोसेस होईल। अमरावतीच्या विकासासाठी मी काम करणार। अमरावतीचे विकासासाठी आपण माझे डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवा, एवढीच विनंती करते। आता आपली बाईट झाल्यानंतर मी सरळ नागपूरला निघणार आहे आणि उद्या मुंबईला पोहोचणार आहे आणि उद्या दुपारी मी दिल्लीला जाणार आहे। लक्ष्मीच्या हातातील कमळ जिंकणार का? मला वाटते लक्ष्मी जेव्हा नाव आपण देतो आणि या अमरावतीची घरची जेव्हा लक्ष्मी आपण म्हणतो सून म्हणून, या जिल्ह्यामध्ये मी गेल्या 13 वर्षापासून काम करत आणि ॲज ए खासदार 5 वर्ष मी सतत लोकांमध्ये राहिली। तर मला वाटते लक्ष्मीच्या हाती हे अमरावतीकरांची इच्छा होती की माझे हाती कमळ गेला पाहिजे आणि त्याच लक्ष्मीच्या हाती आज कमळ आहे। तर मला वाटते ज्यांची इच्छाप्रमाणे, अमरावतीकरांची इच्छाप्रमाणे ते कमळ माझ्या हाती आहे। तर मला वाटते ते आशीर्वाद नक्की माझे अमरावतीकर मला देतात। निवडणुकीत अडचण आणि तुमचा सामना झाला होता, आता उमेदवारी तुम्हाला जाहीर झाल्यावर ते उमेदवारी निवडणूक लढण्यावर ठाम आहे, काय सांगणार? मी तेच म्हटलं की महायुतीमध्ये जेवढेही पक्ष, जेवढेही घटक, जेवढेही नेते आहे सगळे आदरणीय आहे आणि सगळ्यांना मी नम्रपणे विनंती करते की जे महायुतीमध्ये जेवढेही नेतेगण आहे माझ्यापेक्षा सगळे सिनियर आहे, त्यांनी एक सून म्हणून या जिल्ह्याची परिवाराची सदस्य म्हणून माझे डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवा, ज्यांनी माझे अमरावतीचा विकास होईल। ते मोदीजींसाठी काम करणार आहे, सगळे अमित शहाजींसाठी काम करणार आहे, देवेंद्र फडणवीसजींसाठी काम करणार आहे आणि आमचं लक्ष आहे। आणि एक कार्यकर्ता म्हणून भाजपमध्ये आज माझी तिकीट घोषणा झाली आहे, ते एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मी माझे सगळे पक्षाचे कार्यकर्त्यांना एक परिवार समजून मी पुढे घेऊन चालणार आहे आणि सगळे अब की बार 400 पार या टार्गेटवर सगळे लोक काम करतील।